मस्त आपला हायवे रोड आहे आणि हे बिल्डरनी डेव्हलप केलेले रोड्स आहेत, त्याचा हा एंट्रन्स आहे. आणि इकडच्या सुविधा मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे हा तर त्यांनी आता त्यांची माणसं तो उभी करून म्हणजे क्लिनिंग बोला, तुम्ही सगळ्या गोष्टी मेंटेनन्सच्या बोला, स्वच्छता बोला, रोड्स बोला, एकदम टकाटक रोड्स, त्याचे पेंटिंग वगैरे बघा, पेंटिंग पण प्रॉपर आहेत. स्पीड ब्रेकर बोला. तुम्हाला आता घेऊन जातो मी आतमध्ये आणि तुम्हीच डिफरन्स सांगा मला. चला. सिटी एरिया आणि त्या सिटी एरियामध्ये किती फरक आहे? फरक आहे? किती फरक आहे? किती सारी फरक आहे. ही सोसायटी काय बाबा हायफाय वाल्यांची सोसायटी नशीब आपल्या भाग्याला आलं तर ते नशीब. मी काय बोलतो ऐक ना, मला त्या माश्या आकलून आकलून झाला कटाला आला लोकांना इथं पाणी माश्या परिसर ठेवतात. कटर पटर खाताना मासे ठेवतात. चमचमीत खाताना कटर पटर खाताना मग होतं ना ऍसिडिटी. डिटे झालते मला आज. असं नुसतं इथं जाम जाम झालता. नॉर्मल लाईफ पण इंटरेस्टिंग असते, फक्त तिला कॅप्चर करायची कला पाहिजे असते. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. शुभ सकाळ. तुम्ही बघत आहात महेश ब्लॉग. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज सोमवार आहे. सोमवारी काय आपलं डेली रुटीन आहे. नॉर्मल लाईफ इंटरेस्टिंग असते, ते दाखवायचं आहे. फक्त तिला कॅप्चर करता आली पाहिजे आणि ती कला माझ्यामध्ये आहे. मी तुम्हाला ती कॅप्चर करून दाखवतो. तसेच प्रत्येक येणारे दिवस आणि आजचा दिवसही मी तसंच दाखवेन. माझ्या लाईफमध्ये डेली काय इंटरेस्टिंग होत असतं किंवा एक नॉर्मल सिम्पल डे कसं जातो, तर ते बघूया आपण या ब्लॉगच्या माध्यमातून. तर चला आजचा दिवस सुरू करूया. मंडळी, घरातून निघालो दिवसाची सुरुवात करायला आणि जर असा नजारा जर आपल्याला बघायला मिळाला, पाऊल ठेवल्या ठेवल्या असा म्हणजे सुंदर वातावरण, पावसाचा आवाज, हवा, असं पूर्ण धुक्याने लपलेलं सगळं आभाळ, डोंगर, हे जर नजारा बघायला भेटतो ना, खूप सुंदर आयुष्य असतं आणि दिवसाची सुरुवात खूप सुंदर जाते. मग कुठलाच टेन्शन नसतं. किती जरी रात्रीचं टेन्शन असेल की उद्याचा सकाळचा जो दिवस आहे तो सुरुवात करायचा आहे, रात्रीचा जो टेन्शन आहे, रात्रीचा टेन्शन जर आपल्याला विचार आला की उद्याच्या सकाळी यार असा दिवस सुरू होणार आहे, तर हा पाऊल असा पडला आणि जर असा नजारा भेटला बघायला, बघा असा पाऊस पडतोय खूप सुंदर आणि या सगळ्या गोष्टी बघायला जर भेटल्या, तर रात्रीचं टेन्शन आहे ना, रात्रीचं टेन्शन झटक्यात निघून जातं. मग भले काय असेल त्याचा म्हणजे मार्ग भेटतो आपल्याला. निसर्गाचा जर सुंदर नजारा आपण बघितला तर आपल्याला मार्ग नक्कीच मिळतो आणि आनंद होतोय मला. काल बघा ना, माझी छोटी बहीण आली, तिने सेलिब्रेशन केलं. म्हणजे मला असं माझा कॉन्फिडन्स अजून वाढत चाललाय की मला घरचे सपोर्ट करतायत, बहिणी सपोर्ट करतायत सगळ्या, सोनम, स्नेहा, रंजना, भाऊजीचा वगैरे, रुपेश वगैरे सगळे, रुपेशची फॅमिली, माझे घरचे सगळे, माझे मित्रमंडळी सगळे, खूप लोक आहेत. अजून मित्र आहेत, त्यांना तर अजून व्लॉग मध्ये आणलं नाही. ते प्रत्येक आपापल्या ह्याच्यामध्ये बिझी आहेत. एक दिदी आहे, तिला पण लवकरच आपण कॅमेऱ्यामध्ये घेऊन येऊया. त्यांच्या सगळ्या फॅमिलीला घेऊन येऊया. प्रत्येकाला आपण हे कॅमेरामध्ये घेऊन येण्याचा पूर्ण प्रयत्न करू. त्यांना पण आनंद वाटेल आणि ते पण माझे व्लॉग बघतात, मला मोटिवेट करत असतात, तू छान करतोय, असंच करत राहा, कसली चिंता करू नको. आणि मी नाही विचार करत प्रत्येक दिवस असं धमाल असला पाहिजे अशी गरज नाहीये ना. कधी कधी आपले थॉट्स, आपले विचार, या सगळ्या गोष्टी पण मांडता आल्या पाहिजेत, बोलता आल्या पाहिजेत. नाही बोललो तर प्रत्येक वेळी बघा, प्रत्येक युट्यूबर, ब्लॉगर हा काहीतरी इंटरेस्टिंग दाखवण्याच्या चक्करमध्ये राहून जातो. प्रत्येक दिवस इंटरेस्टिंग नाही होत, म्हणजे धमाल नाही होत आणि काहीतरी अनएक्सपेक्टेड गोष्टी नाही घडत. कधी कधी प्लॅन केलेला, अनप्लॅन केलेल्या गोष्टी पण मेमोरीज बनून जातात. प्लॅन केलेल्या गोष्टी फिसकटतात. या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर या सगळ्या गोष्टीचा विचार नाही करायचा. जसं आपलं लाईफ आहे, रिअल लाईफ आहे, त्या लाईफची जर्नी दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. कसं आहे, प्रत्येक दिवस असं धमाल दाखवली पाहिजे असं नाहीये. प्रत्येक दिवस अलग अलग असतो. त्याच्यामध्ये आपले विचार पण बोलता आले पाहिजेत, विचार मांडता आले पाहिजेत.
दिवसभरात काय घडत असतं त्याच्यातले प्रत्येक एक छोटे छोटे मुवमेंट हे कॅप्चर करता आले पाहिजे. या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे आणि ते मी करत असतो. जे रिअल आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आवडतं मला आता या सगळ्या गोष्टी करायला. चांगलं वाटतं की माझी एक जर्नी आहे, जी माझी लाईफ आहे, मी युट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तुमची पण इच्छा होत असेल की अरे आपण पण करावं, करा. असं काही जरुरी नाही की आपण खूप जास्त सुंदर दिसलो पाहिजे, आपल्याकडे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी खूप काही गोष्टी असल्या पाहिजेत. आता हे तर माझ्या पप्पांची देण आहे म्हणून मला या सगळ्या गोष्टी भेटतात. मी माझ्या हिमतीवरती तर मी कमावतोच आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त मोठं साम्राज्य उभं करण्याची ताकद ठेवतो मी आणि मी ते करेनच लवकर. आता मी उभा आहे माझ्या बाल्कनी एरियामध्ये. फर्स्ट फ्लोअरची बाल्कनी आहे. तर नंतर पूर्ण दाखवेन, आता नाही. इथं फक्त दाखवतोय. आज नजारा खूप सुंदर आहे आणि हा नजारा बघायला प्रत्येकाला आवडतो, मलाही आवडतो. खूप सुंदर दिसतं. बाल्कनीचा व्ह्यू जो आहे ना, तो जणू काय एक स्वप्नच आहे. एक आपण स्वर्गामध्ये राहतो तशातली फिलिंग येते की आपण उंचावरती राहून नजर ठेवतो. कसं काय ते किल्ल्यावरून, गड किल्ल्यावरून आपण उभं राहिल्यावरती आणि तो लोकांवरती जे नजर जाते म्हणजे खाली, तसा फील आहे हा. तर हे दाखवण्यासाठी थोडासा आलोय मी. झलक जेव्हा माझं म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओज बघतात, आवडत तर नक्कीच असतील आणि नसतील आवडत तर मला कमेंट करून सांगा ना. माझा कमेंट बॉक्स असंच खाली असतो. कोणीच मला 2-4 लोक मला कमेंट करतात, ते आवडीने बघतात म्हणून ते मला सांगतात की असं आहे वगैरे तसं आहे. तर बाकीचे लोक एवढे बघतात माझे 100-200 जेवढे पण व्ह्यूज देतात मला, त्यांनी तर मला कमेंट करा. माझी नवीन जर्नी आहे, तुम्ही मला सांगा. तसंही कमेंट करून सांगा. काय पण असू दे, तुम्हाला आवडलं असेल ते सांगा, नाही आवडलं असेल ते सांगा. असं काय तुम्ही म्हणजे घाबरू नका ना. का मी काय नाही करणार आहे, कोणी काय करणार नाहीये. मला उलट आवडेल की यार तुम्ही मला सांगितलं. काही पण चांगली कमेंट करा, वाईट कमेंट करा, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा. बघा, तुम्हाला कोणी थांबवलेलं नाही. ते शेवटी तुमचं मत आहे. तुम्ही कमेंट तर करा, कमेंट बॉक्स तर भरा माझा. त्याला तर खाली नका ठेवू. बाकी तर तुम्ही भरभरून सपोर्ट करताय मला. आज काय असाच नजारा आहे. सोमवारचा दिवस, अजूनही मी घरीच आहे. आता वाजलेत 12 वाजायला आलेत, 11:15 झालेत. अजूनही मी घरातच आहे, कुठे गेलो नाहीये. बघतो आता काय म्हणजे असं काय करायची इच्छा होत नाही काम. मला ना ऍसिडिटी झाली खूप जास्त. 2 दिवसापासून ऍसिडिटी होते, तर त्याच्याने त्रास होतोय म्हणून कुठे जायचा विचार होत नाही. इरिटेशन झालं का मग ते मजा येत नाही. आता तुम्हाला मी एक अशी गोष्ट दाखवतो, तुम्हीच डिफरन्स बघा. मी फक्त दाखवण्याचा प्रयत्न करेन. मी म्हणजे एकच गोष्ट दाखवेन, त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स बघायचा आहे की काय डिफरन्स आहे, म्हणजे ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे. तुम्हीच व्हिडिओ बघून मला तुम्हीच सांगा कमेंटद्वारे. ही गोष्ट अशी आहे की आपली नगरपालिका आपल्याकडून टॅक्सेस वगैरे घेत असते. टॅक्सेस घेतल्यावरती ती आपल्याला काय सुविधा देते त्याच्यामधले डिफरन्स, आणि म्हणजे जसे रस्ते झाले वगैरे, या सगळ्या आजूबाजूचा परिसर, स्वच्छता, क्लिनिंग, या सगळ्या गोष्टी सुविधा मिळते की नाही मिळते. आणि एक मोठा डेव्हलपर, मोठा बिल्डर्स हा तिकडच्या लोकांकडून मेंटेनन्स घेऊन तो कशा सुविधा देतो याच्यातला मी फक्त फरक दाखवणार आहे. तुम्हीच बघा व्हिडिओ आणि तुम्हीच ठरवा आणि मला कमेंट करून सांगा की ही खरी आहे का खोटी गोष्ट आहे. इथले रोड्स बघा, म्हणजे आता आपला हायवे रोड आहे आणि हे बिल्डरनी डेव्हलप केलेले रोड्स आहेत. त्याचा हा एंट्रन्स आहे आणि इकडच्या सुविधा मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे हा तर त्यांनी आता त्यांची माणसं तो उभी करून गेट वरती सगळ्या गोष्टी तो सॅलरीज त्यांना देतो. हे कसं पॉसिबल आहे? तो देऊ शकतो, तर आपल्या नगरपालिकेमध्ये या गोष्टी का नाही होऊ शकत? म्हणजे क्लिनिंग बोला, तुम्ही सगळ्या गोष्टी मेंटेनन्सच्या बोला, स्वच्छता बोला, रोड्स बोला, एकदम टकाटक रोड्स, त्याची पेंटिंग वगैरे बघा, पेंटिंग पण प्रॉपर आहेत. स्पीड ब्रेकर बोला. तुम्हाला आता घेऊन जातो मी आतमध्ये आणि तुम्हीच डिफरन्स सांगा मला. चला.
हा त्याचा एंट्रन्स आहे. म्हणजे एखाद्या सिटीमध्ये आपण जातो तर एखाद्या सिटीमध्ये घुसताना प्रॉपर स्पीड ब्रेकर आहे, त्याला प्रॉपर पेंटिंग केलेले आहेत, दोन्ही साईडला झाड आहेत, म्हणजे एक नेचर पण त्यांनी जपून ठेवलेलं आहे. आता हे सिक्युरिटी तो जमा इथे ठेवतो त्याचं कारण असेल ना, म्हणजे तो सॅलरीज देतो, तो कसं काय देऊ शकतो या गोष्टी? तो देऊ शकतो तर आपली नगरपालिका का नाही या गोष्टी करू शकत? प्रॉपर पेंटिंग आहे, रोडवरती झाडं व्यवस्थित लागलेली आहेत आणि वेल मेंटेन क्लिनिंग वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत. जसं मी सिटीमध्ये आलो, जसं आपण एखाद्या सिटीमध्ये जातो तिथे ऑफिसेस वगैरे, प्रिमायसेस, शाळा वगैरे सगळ्या गोष्टी असतात, तसं आपल्या सिटीमध्ये असतात. नगरपालिका प्रत्येक टाउन प्लॅनिंग त्यांना परमिशन देऊन सगळ्या गोष्टी उभारायला सांगतात. तर ते लोक कसं करतात, तिकडची लोक कशी करतात, आणि एखादा मोठा बिल्डर, एखादी मोठी कंपनी कन्स्ट्रक्शन कंपनी ती कशी डेव्हलप करते, त्याच्यातला हा एक भाग आहे. इथे एक शाळा आहे, मोठी इंटरनॅशनल स्कूल आहे, आणि हे बघा इथे ऑफिसेस, हा ऑफिसेस एरिया त्यांनी बनवलेला, अजून चालू नाही झालाय पण बनवून ठेवलाय, लवकरच चालू होईल. ही एक मोठी स्कूल आहे, 2 स्कूल आहेत. हे बघा ना, वेल मेंटेन रस्ते पण एकदम पेंटिंग वगैरे. लोक इथं खूप लाखो लोक राहतात आणि प्रॉपर त्यांनी प्लॅनिंग करून बनवलेले आहेत. हे रोड्स बघा, रोड्स मध्ये तुम्हाला किती क्लिनिंग वाटते आणि रोड्सची क्वालिटी पण चांगली आहे. तर अजून चला पुढे गोष्टी दाखवतोय मी तुम्हाला. आपण एखाद्या चौकात जातो तर चौक पण कसा वेल मेंटेन त्यांनी बनवलेला आहे. एका निसर्गाने त्यांनी म्हणजे झाडं वगैरे व्यवस्थित लावून त्याला सजवलेलं आहे, प्रॉपर बनवलेलं आहे. रोड्स पण चांगले आहेत. मेन मला हेच दाखवायचं आहे की जे रस्ते आहेत आपल्या सिटीमधले, नगरपालिका बनवते आणि एखादा मोठा डेव्हलपर बनवतो, तो कसा मेंटेन करू शकतो, त्याला कुठून पैसे मिळतात. इथे एवढे फ्लॅट्स आहेत, हजारो लाखो लोकांचे फ्लॅट्स आहेत, तो बिझनेस करतो, ती बात सही आहे, बरोबर आहे. सगळ्या गोष्टी बिझनेस करून पण जर एवढ्या सगळ्या गोष्टी देऊ शकतो, मंथली सॅलरी देऊ शकतो, तर मग नगरपालिका टॅक्सेस जमा करून का नाही करू शकत आहे? हा कॉमन प्रश्न आहे. आता जसं आपण आपल्या सिटीमध्ये बघत असतो की पार्किंगचे खूप प्रॉब्लेम असतात, आणि त्याच्यातलाच हे बघा, एखादा डेव्हलपर अशी तो पार्किंगची सुविधा बनवून देत असेल, म्हणजे हे तर छोटीशी आहे गोष्ट. ही फक्त कॉमन पार्किंग आहे ओपन मधली. केवढ्या गाड्या लागल्या तिथे, त्यांनी एक जागा अवेलेबल करून ठेवली आणि अशी लाईनशीर गाड्या लागतात. पार्किंगची बिल्डिंग तिथे दिसते तुम्हाला, अशी त्यांनी पार्किंगची बिल्डिंग बनवून ठेवलेली आहे. हे गोष्ट एक डेव्हलपर करू शकतो, एक मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी करू शकते, तर मग आपली नगरपालिका का नाही करू शकत? आता काही जण म्हणत असेल, व्हिडिओ बघून विचार आला असेल की अरे की नगरपालिकाकडे जागा नसेल अवेलेबल आणि कुठे जागा एवढी शॉर्टेज आहे, खूप काही बिल्डर्स तिथले असतील, तिथल्या बिल्डर्सनी चुकीचं बांधकाम केलं का, मग ते टाउन प्लॅनिंग परमिशन देते कशाला जर त्यांचं प्लॅनिंग चुकीचं आहे तर? असं प्रश्न चिन्ह आहे या गोष्टीचा. हा तर मी मुद्दा उचलत नाही, हा डिफरन्स आहे, कॉमन माणसाचा प्रश्न आहे. आपण टॅक्स पेयर आहे, आपण टॅक्स पे करतो, तर या गोष्टी आपल्याला का नाही मिळत आहे? एक डेव्हलपर असे व्यवस्थित रस्ते, वेल डेव्हलप, म्हणजे शॉपिंग पण बघा व्यवस्थित, फुटपाथ आहे, फुटपाथ असून पार्किंगला जागा, म्हणजे लोक जर त्यांच्या दुकानात आले तर त्यांना अशी गाडी लावायला जागा पण अवेलेबल असते. मग एखादा डेव्हलपर, हे तर नकाशामधलेच, हे जे डीपी रस्ते हे नकाशामधलेच असतात, टाउन प्लॅनिंगच्या नकाशामध्येच हे डीपी रस्ते, हे काय बिल्डर अलग नाही बनवत, पण त्यांनी बनवून घेतलेले रस्ते कसे काय व्यवस्थित आहेत. ही बघा, ती बिल्डिंग, ही पार्किंगची बिल्डिंग आहे, तिथे पार्किंग आहे अवेलेबल, लोकांना पार्किंग अलॉट केलेली आहे, ते लोक तिथे पार्किंग करतात स्वतः. या गोष्टीचे डिफरन्स आहेत, भरपूर सारे डिफरन्स सांगायला गेलो तर खूप सारे आहेत. हा कुठलाही मुद्दा नाहीये, हा कुठलाही पॉलिटिक्सचा विषय नाहीये, हा फक्त एक माझ्यातला मनाचा प्रश्न आहे की हे डिफरन्स बघा काय आहे. म्हणजे हे जर इथं होऊ शकतं तर तिथे का नाही होऊ शकत? आपण जिथे टॅक्स पे करतो लिगली, मग तिथे का नाही होऊ शकत? असे शॉपवाल्यांना साईडला पार्किंग आहे लावली, म्हणजे ते लोक लावतात, जातात, एक लाईन, बॉर्डर लाईन पेंटिंग केलेली, प्रॉपर पेंटिंग केले असल्यावरती म्हणजे आपल्याला प्रॉपर जाता येतं, प्रॉपर गाडी लावता येते, रस्त्यावरती गाडी लावता येत नाही.
या सगळ्या गोष्टी, ही पार्किंगची बिल्डिंग आहे, इथे पार्किंग बघा, गाड्या लागलेल्या आहेत तिथे. या सगळ्या सुविधा होऊ शकतात ना, जागा अवेलेबल आहे, तुम्ही करू शकता सिटीमध्ये. पण ते काय, तो अलग विषय. मी फक्त डिफरन्स दाखवतोय की एखादा मोठा डेव्हलपर प्रॉपर वेल प्लॅनिंग कसं काय तो सिटी डेव्हलप करतो बघा. आणि त्याच्यासाठी इथे राहण्याची मजा पण अलग येऊन जाते. इथे खूप सारे म्हणजे ऑफिसेस वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, लोकांना काम धंदे सगळ्या गोष्टी आहेत, बिझनेस करायला शॉप्स आहेत इथे अवेलेबल. या गोष्टी सगळ्या आहेत इथे असताना मग सिटीमध्ये पण होऊ शकतात. जिथे आपण टॅक्स पे करतो नगरपालिकेला, तिथे पण होऊ शकतात या गोष्टी. तिथे का नाही होत? तुम्हीच बघा आणि तुम्हीच सांगा. बघा, हा मोठा डेव्हलपर, मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी जरी असली, त्यांनी जागा विकत घेऊन, लोकांच्या जागा डेव्हलपला घेऊन काही लोकांना फसवलं पण असेल, काही असेल, XYZ, पण प्रॉपर प्लॅनिंग तर आहे. मला प्लॅनिंग दाखवायची आहे की तो या सगळ्या गोष्टी देऊ शकतो, करू शकतो ना. मग हे त्याला कसं पॉसिबल आहे? आता एवढा क्लिनिंगचा पार्ट आहे, सिक्युरिटीचा पार्ट आहे. आता आपण बघतोय आपल्या शहरामध्ये आजूबाजूला, आपण न्यूज चॅनल मध्ये पण बघतोय की कितीतरी घटना घडायला लागल्यात. म्हणजे सिक्युरिटी सारखी गोष्ट राहिलेली नाहीये, कुठलीच गोष्ट सिक्युअर नाहीये आपल्या सिटी एरियामध्ये. न्यूजला प्रत्येक वेळी काही ना काहीतरी मर्डर होते, काय केसेस होतात, खूप साऱ्या गोष्टी होतात. ह्या अशा वेल डेव्हलप सोसायटीमध्ये नाही होत. का नाही होत? कारण की इथे स्ट्रिक्टली रूल्स फॉलो केले जातात. कुठलीही अशी गोष्ट होत नाही. आणि जरी होत असेल तर त्याला आळा घालायला पोलीसवाले बसलेत. पोलीस बसलेलेत, आपले सगळे इंडियन पोलीस बसलेलेत. आणि इथली सोसायटीचे नियम पण खूप कडक असतात. इकडे ना म्हणजे तुम्हाला सांगतो मी एक गोष्ट अजून, म्हणजे इथे 24/7 लाईट असते, 24/7 पाणी असतं. एवढ्या लोकांना, लाखो लोकांना, लाखो घरांना 24/7 लाईट कशी प्रोव्हाइड होऊ शकते? 24/7 पाणी कसं अवेलेबल होऊ शकतं? होऊ शकतं ना. आता मी राहिलोय या सोसायटीमध्ये, मी राहिलोय म्हणूनच मी सांगतोय की डिफरन्स बघा. आपण आपला म्हणजे बैठी घर असो, चाल घर असो, सिटीमध्ये आपली बिल्डिंग असो, म्हणजे आपण बिल्डिंग मध्ये राहत असेल किंवा आपलं स्वतःचं पर्सनल सेपरेट घर असेल, बिल्डिंग मध्ये घर असेल, चालीमध्ये घर असेल, मग तिकडची नगरपालिका का नाही आपल्याला 24 तास लाईट देत, 24 तास पाणी देत? का नाही देऊ शकत? ह्या सोसायटीला कुठून प्रोव्हाइड होत आहे? इकडच्या डेव्हलपरला कुठून प्रोव्हाइड होत आहे? म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. मग तिकडे तेवढे बघा, मी एक प्रॉपर्टीचं काम करतो म्हणून मी तुम्हाला समजवतो या गोष्टी, नाहीतर माझा कुठला हेतू नाहीये आणि कोणाला हे करायचा हेतू नाही की हा मी त्याचा मुद्दा उचलला आणि मी त्याच्याबद्दल काहीतरी वाईट बोलतो. मी कोणाचं नाव मेन्शन करत नाही, मी काहीच नाही. मी नगरपालिका म्हणालोय. नगरपालिका आणि एखादा मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी डेव्हलपर असतो, तो कसा या सगळ्या सुविधा देऊ शकतो ते सांगतोय. एवढा मोठा गार्डन आहे, एवढा मोठा गार्डन आहे. इथे जॉगिंग ट्रॅक आहे, रनिंग ट्रॅक आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत बघा. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा आणि डिफरन्स सांगा मला. जागा अवेलेबल असेल, आता आपल्या सिटीमध्ये पण गार्डनची जागा आहे, रिझर्वेशनच्या जागा आहेत, मग ते का नाही या सगळ्या गोष्टी करू शकत? तुम्हाला अजून गोष्टी पटापट दाखवतोय. तुम्ही आहे ना आता पटकन गार्डन बघून घ्या. मी मोठं गार्डन आहे, मी पटापट दाखवण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही बघून घ्या. खूप मोठं आहे, खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. पार त्या टोकापासून तर असं म्हणजे बसायला बेंचेस वगैरे सगळं आहे. तिकडे पण आहे, बाजूला पाणी वाहत आहे, छोटासा काय नाला, नदी म्हणा, ते एवढं मोठं गार्डनिंग आहे. आणि जर असा व्ह्यू असेल आपल्याला आपल्या घराच्या बाहेर, तर हे सगळं पॉसिबल एका बिल्डरला कसं आहे? म्हणजे क्वेश्चन मार्क आहे. एवढं सगळं एका बिल्डरला कसं पॉसिबल आहे? तो कसं करू शकतो? भले बघा, तो कमवतो, तो त्याला पण तर बनवायला खर्च आहे. तो बनवतो, खर्च करतो आणि मग पैसे कमवतो. पण मेंटेन कसा करतो? चला, त्याने पैसे कमवले, पण महिना टू महिना लोकांना सॅलरी कसा देतो तो? सिक्युरिटीवाला म्हणा, गाडी, आता तेवढं
ते बघा ते मेंटेनन्सचं पार्ट करतात, ते मेंटेनन्स करतात या सगळ्या गोष्टी. तर त्यांना कशी सॅलरी देऊ शकतो? तो पण तर मेंटेनन्स घेत असेल ना, त्याच्यातूनच देत असेल ना तो सर्व्हिस. मग नगरपालिका आपल्याकडून टॅक्स वसूल करते, मग ती का ना सुविधा देत सांगा मला? लक्ष नाही देत, मेंटेनन्स नाही करत, या सगळ्या गोष्टी असतात. आता पाऊस पडतोय म्हणून इथे कोणी दिसत नाही, जास्त पब्लिक नाही, तर खूप पब्लिक असते इकडे या टायमाला. आणि पब्लिकला आवडतं, ॲटमॉस्फिअर खूप चांगला आहे आणि खुली हवा, एकदम शुद्ध हवा भेटते इकडे. एवढी तुम्ही हवा चेक कराल ना या सिटीमध्ये, एवढी शुद्ध हवा भेटते ना की म्हणजे आता भले आपली पब्लिक राहत असते, म्हणजे सिटी एरियामध्ये खूप पब्लिक आहे, तिथे गोंधळ, पण पोल्युशन हे तर होणारच आहे, एवढ्या गाड्या वाढल्या सगळ्या गोष्टी, पण शुद्ध हवा मिळू शकते, त्याची सुविधा वगैरे व्यवस्थित केली तर होऊ शकते. म्हणजे तुम्ही बघा, प्रत्येक एरिया हा मेन रोड बोला, असे बिल्डिंगच्या आतमधले रोड बोला, या बिल्डिंगच्या आतले रोड बोला, म्हणजे प्रत्येक रोड त्यांनी व्यवस्थित बनवून ठेवलेला आहे. व्यवस्थित झाडं वगैरे सगळी लागलेली, आणि प्रत्येक म्हणजे असं एक एक एरिया सोडून प्रत्येक ठिकाणी अशी पार्किंगची बिल्डिंग आहे. बघा, ही सगळी पार्किंगची बिल्डिंग, एवढी मोठी पार्किंगची बिल्डिंग देऊ शकतो. त्यांना पॉसिबल आहे, जागा त्याच्याकडे अवेलेबल होती. मग तशी जागा आहे ना, आपल्या सिटीमध्ये पण आहेत जागा. तुम्ही नगरपालिका एवढ्या जागा एक्वायर करून बसलेले, तिथे देऊ शकतात ना पार्किंगच्या जागा. ते तर बनवलं तर सुविधा होऊन जाते. मग पार्किंगचे ते टोचनवाल्यांचे लफडे होणार नाही ना. इथे फक्त एकच गोष्टीची म्हणजे रोड मध्ये कमी आहे, ते सिग्नल. कारण इथे सिग्नलची गरज नाही आहे. पण सिग्नल यासाठी नाही आहे की हे म्हणजे कुठली अशी प्रायव्हेट सोसायटी आहे, प्रायव्हेट डेव्हलप झालेली एक सोसायटी आहे, कुठल्याही मोठ्या शहराचा भाग नाही आहे. ही एक प्रायव्हेट त्यांची वेल डेव्हलप सोसायटी आहे, म्हणून इथे प्रत्येक नियम रूल कडक म्हणजे स्ट्रिक्टली फॉलो होतात. त्यासाठी त्यांनी असे सिग्नलच्या काय लावण्याची गरज नाही. पण त्यांनी पेंटिंग बोला, बोर्ड बोला, प्रत्येक ठिकाणी बोर्ड असतात त्यांचे, असे बोर्ड असतात ब्ल्यू कलरचे, त्यांनी बोर्ड लावून ठेवलेले. त्या बोर्डचा प्रत्येक जण नियम फॉलो करतो, म्हणून इथे ती सिग्नलची गरज नाही. जर इथे अवेलेबल होऊ शकते एकदम प्रॉपर प्लॅनिंग मध्ये, आपल्या इथं पण झाले पाहिजेत ना. कारण की आपल्याला एका दुकानात जायचं असेल तर गाडी लावू शकत नाही, गाडी लावली की लगेच फाईन लागते. या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही सांगा मला, मी चुकीचं म्हणतोय का बरोबर म्हणतोय? तर आता आलो, दाखवलं मी तुम्हाला. डिफरन्स तुम्ही सांगा मला, खरी हकीकत आहे की नाही. मी जी गोष्ट म्हणालो ती तुम्हाला आणि मला या गोष्टी रिलेट होतात. आपण फेस करतोय या सगळ्या गोष्टीचा. आणि माझं असं मत आहे, जर आपण एवढे पैसे कमवून चांगले फ्लॅट्स आपण घेतो आपल्या पालिकेमध्ये, जवळपास स्टेशनच्या जवळ बोला किंवा अजून त्याच्या आजूबाजूच्या परिसरात, मग ही सुविधा तिथे पण मिळू शकते ना. तिथे का नाही मिळत आहे? जर आपण तिथे घर घेऊन त्यांना तिकडच्या सोसायटीला मेंटेनन्स द्या, तिकडच्या पालिकेला टॅक्स द्या, पण त्यापेक्षा अशा वेल डेव्हलप सिटीमध्ये जर आपण घर घेऊन तिथं राहिलो तर तिकडच्या फीचर्स आणि तिकडच्या अम्युनिटीज आपल्याला का नाही वापरायला भेटू शकत? चांगला वापरायला भेटतील. हाच डिफरन्स आहे. मी प्रॉपर्टीचं काम करतो, मला हा डिफरन्स दाखवायचा होता, सांगायचा होता आणि समजवायचा होता, म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट शेअर केली. कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी कुठलाही पॉलिटिशियन, समाजसेवक या राजकारणी वगैरे नाहीये. मी तुमच्यासारखा एक नॉर्मल व्यक्ती, नॉर्मल साधारण व्यक्ती आहे, ज्याने कॅमेरा चालू घेतलाय हातात आणि या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करून दाखवतोय. ही त्यातली गोष्ट आहे. बघा, अशा वेल डेव्हलप सोसायटीमध्ये एक मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी करू शकते. तिथे 24 तास, मेन आपल्याला सामान्य माणसाला काय हवंय, 24 तास लाईट, 24 तास पाणी, या दोन गोष्टी मेन मॅटर करतात आपल्याला आपल्या आयुष्यात.
बाकी तर आपण करतोच, आपल्याला ज्या गरजू गोष्टी ते आपल्याला आपण पुरवतो. पण राहण्यासाठी मेन जी आहे, मेन 24 तास लाईट, 24x7 पाणी, हे जर आपल्याला तिथे मिळत असेल तर ही किती उत्तम आणि चांगली गोष्ट आहे. याच गोष्टीचा डिफरन्स आहे. तुम्ही आणि मी या गोष्टी फेस करतो म्हणून ही गोष्ट शेअर करायची वाटली. चला, आता आलोय घरी, थोडा फ्रेशअप होतो आणि मग भेटतो तुम्हाला. आता आलोय मी आईजवळ. सकाळी आईशी गप्पा मारल्या नाही आज. आई बघा, आलीस तू. तू काय आज मला शोधत नाही आली? आणि तो त्याचं काम होतं मग गेलेला बरं बी नव्हतं. ऍसिडी झालती त्याला त्रास होत होता. कटर पटर खाताना मग ऍसिडी होता. चमचमीत खाताना मग कटर पटर खाताना मग होतं ना ऍसिडी. सांगून सांगून ऐकतात टकली, सांगून सांगून अरे बाबा बाहेरचं खाऊ नका पाण्या पावसाचं, पण नाही ऐकत. ते त्यांचंच पणाचं राजकारण. मग बिमार पडल्यावर आई या दे, आई त्या दे, आई काय काय दे. समजायला पाहिजे ना पोरांना. तू काय करता आता? ते काय जेवायला करताय? आता मग आता भाजीचा वार आहे तर भाजीच्या वाराला भाजीच बनवा ना. काय आता भाजी ते तर सांग. आता काय सकाळी भाकरी होत्या. आता मुलगा बोलतो आई पुलाव भात बनव, मसाला वाटाणा भात. वाटाणा राईस बनवता? ते बनवत. तर भाज्यांच्या वाराला भाज्यांचा टेन्शन, मच्छीच्या वाराला मच्छ्यांचा टेन्शन. करायचं काय? काय लावरा टेन्शन घेते? बाहेर पडतात मग तिला ऍसिड होत, ह्या होत ना, मग बिमार पडतात. मग ऍसिड झाले का या दे त्या दे, पोटाला त्रास होत. ऍसिडिटी झाली मला आज. असं नुसतं इथं जाम झालता. काय होतं त्रास? तुम्ही काय केलं दिवसभर? दिवसभर का लाईटच गेली. ते आली 4 वाजता. इन्व्हर्टरचं काम नाही झालं ना? मग काय झालं नाही का तो आज? माशा आकलून झाला, कटाला आला. लोकांना इथं पाण्यापासून माशा परिचन करतात. आई, आज मी आहे ना, आज लोकांना दाखवला की सिटी मध्ये आपण राहिलो चांगला, तिथं 24 तास लाईट, 24 तास पाणी. हो. कसं वाटतं तुला सांग मला? तिकडची एरियाचा भारी वाटत होता. 24 तास पाणी असल्यावरती 24 तास लाईट. माणसाला सुकून वाटतं. म्हणजे पाणी भराचा पण टेन्शन नाही, लाईट जायचं पण टेन्शन नळ नाही. चालू केलं का पाणी आहे ना? पाणी मग तेच तर कशाचं टेन्शन. लाईट जायची 24 तास लाईट ना. इथं लाईट जात सारखी सारखी. तिथं म्हणजे बरं वाटत. चांगली. एवढंच फक्त चांगलं होतं, पण आपल्याला बंद पण आवडत नव्हता. मी काय बोलतो, 24 तास लाईट, 24 तास पाणी, तिथं झाडा, गार्डन, रस्ते चांगलं टकाटक, सोसायटी मध्ये. कसं वाटतं एक चांगल्या सोसायटीत राहायला? आणि आपलं नशीब, आपलं भाग्याला आलं तर ते नशीब. मी काय बोलतो, ऐक ना, मला सांग ना, तुला कसं वाटतंय? मनाचं जाम भारी. म्हणजे आता आपण पहिले जिथे राहायचो त्या सिटी एरियामध्ये, ती सिटी एरिया आणि त्या सिटी एरियामध्ये किती फरक आहे? फरक आहे? किती फरक आहे? मग किती तरी फरक आहे. ही सोसायटी काय बाबा हायफाय वाल्यांची सोसायटी. हायफाय वाल्यांची सोसायटी, पण कुठल्या तरी डेव्हलपरनी, बिल्डरनी बनवलेली. आणि बनवली. नगरपालिका आपल्याला टॅक्स देतात, तशा सुविधा ते का नाही देत? आता ते प्रत्येक बिल्डर लोकांचं हे असतं ना. आता जसं जसं बिल्डर लोकांचं, मोठी बिल्डर वाल्यांची मोठी सोसायटी असतं. मोठा बिल्डर करू शकतो. बघ, आईला पण वाटला की ती गोष्ट किती, 24 तास पाणी, 24 तास लाईट असल्यावरती किती भारी वाटतं राहायला. राहिल्या त्याच्यामुळे आम्ही आनंद घेतले त्या गोष्टीचा. तुला कमी पडली कसली तिथे? कशाच नाही, कशाचं काही नाही. तिथली माणसं पण, आपण चांगलं राहिलं तर माणसं पण चांगली राहतात. वातावरण कसं? वातावरण पण चांगलं होतं. फिरायला किती बी हवा कशी? हवा तर भारीच होती ना. असं कोणाचं टेन्शन पण नव्हतं काही. हवा भारी आहे ना तिथं? बघितला, नाही का? हाच डिफरन्स आहे. मला हाच सांगायचा होता आणि माझा मुद्दा हाच आहे की प्रत्येक घराघरामध्ये या गोष्टी वाटत असतील, पण या गोष्टी या गोष्टी वाटत असतील, पण मी हा मुद्दा काढला की तुम्हाला दाखवतो. डिफरन्स तुम्हीच डिसाईड करा, तुम्हीच ठरवा. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की ही गोष्ट बरोबर आहे का, तुम्हाला पटते का ही गोष्ट. चला, आजचा ब्लॉग एंड करतो.
आज मी माझी ऑब्झर्वेशन तुमच्यासोबत शेअर केली. कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, काहीतरी नवीन घेऊन येऊया. चला, टेक केअर, बाय.